आणि नागपूरमधून आता ठाण्यामध्ये जाऊया। ठाण्यातील ज्ञानराज सभागृह केंद्रावर मतदानासाठी मतदारांनी मोठी गर्दी केलेली आहे, रांग लावली आहे। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघासाठी या सभागृहामध्ये 2 पोलिंग बूथ आहेत। अतिशय शिस्तबद्धरित्या या सभागृहामध्ये मतदान होत असून या पोलिंग बूथवरून आढावा घेतलाय अक्षय भाटकर यांनी। ठाणे शहर मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस म्हणजे लोकसभेला तब्बल 59% मतदान झालं होतं, रेकॉर्ड ब्रेक मतदान होतं। आणि आता विधानसभेचं मतदान सुरू झालेलं आहे। आपण ज्ञानराज सभागृहामध्ये आहोत। आपण पाहत आहे इथे या ज्ञानराज सभागृहामध्ये 2 वेगवेगळ्या रांगा करण्यात आलेल्या आहेत। महिलांची रांग वेगळी आणि पुरुषांची रांग वेगळी, त्यामुळे दोन्ही रांगा ज्या आहेत त्यातून मतदान केलं जात आहे। लवकरात लवकर मतदान पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न केला जातोय। अगदी हे सर्व जे मतदार आहेत त्या सगळ्या मतदारांना मतदान करण्यासाठी सोय व्हावी, त्यांची इकडे कोणतीही गैरसोय होऊ नये याच्यासाठी देखील चांगले प्रयत्न इथे करण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या मतदारांसाठी वेगवेगळे जे एज ग्रुप आहेत, म्हणजे जर अगदी 75च्या वरचे कोणी नागरिक असतील, कोणी मतदार असेल त्यांना थेट आतमध्ये प्रवेश दिला जातोय, दिव्यांग नागरिक असतील त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातोय। आणि खूप चांगला प्रतिसाद हा ठाणे शहरामध्ये आजच्या या विधानसभेच्या मतदानासाठी दिसून येतोय। अगदी प्रत्येक नागरिकाला म्हणजे जे कोणी मतदान या ठिकाणी मतदान केंद्रावर येत आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सोयी या करण्यात आल्यामुळे मतदानासाठीची जी टक्केवारी आहे ती यावेळी वाढते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जे लोकसभेला 59% मतदान झालं होतं याच ठाणे शहर लोकसभा मतदारसंघात, त्याच्यापेक्षा जास्त जर मतदान झालं तर नक्की हा पुन्हा एक रेकॉर्ड होईल। आणि ठाणे शहरातले हे सुज्ञ नागरिक सकाळपासूनच त्यामुळे रांगा लावून आज मतदान करताना आपल्याला बघायला मिळतात। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।